लेखणी व वाचक चळवळ हे क्रांतीचं द्योतक व्हावं ही प्रत्येक तत्त्वेते विचारवंत यांची स्वप्न राहिलेली आहेत. या क्रांतीतूनच उज्ज्वल भारत घडावा, राष्ट्राचं उत्थान व्हावं हे स्वप्न प्रत्येक विचारवंतानं बाळगलेलं आहे. अगदी हाच धागा धरत लातूर येथे चैत्रशुद्ध प्रतिपदे रोजी स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेयराव शिवणगीकर सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या माध्यमातून इतिहास, एक जाज्वल्य इतिहास भावी पिढीसाठी समोर आणण्याचा आमचा मानस राहिलेला आहे. वाचक चळवळ ही समृद्ध व्हावी आणि त्यातून नवीन पिढीला इतिहासाचे सर्व पाने चाळता यावीत, त्यातून बोध घेता यावा हा या ग्रंथालयाचा प्रमुख उद्देश आहे. गत 3 वर्षात विविध समाजोपयोगी कार्यक्रमातून ग्रंथालय आपल्या उद्दिष्टांच्या जवळ जात आहे. 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा ग्रंथालयाचा प्रमुख उत्सव आहे हे सांगण्यास अतिशय आनंद होतो. आणि या विशेष दिवशी मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीसमोर यावा ही भावना मनामध्ये प्रखर असते. या माध्यमातून या औचित्याचं विशेष स्मरण सर्वांना देण्यासाठी विशेष व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प आम्ही यावर्षी सादर करत आहोत. लातूर शहराला सरस्वती पुत्रांची एक विशेष समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. याच समृद्ध परंपरेचे पाईक असणारे एक प्रज्ञावंत प्राचार्य, इतिहासतज्ञ, सर्वांना भावणारे असे संशोधक, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि आपल्या संपूर्ण जडणघडणीतून लातूर शहराला एक समृद्ध वारसा देणारे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर यांना आम्ही आमच्या या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून आपल्या सर्वांसमोर सादर करतो. त्यांच्या वक्तृत्वातून भारतासाठी, राष्ट्राच्या उत्थानासाठी एक बोध देणारा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. आदरणीय रोडे सरांचं या ठिकाणी ग्रंथालयाचे विश्वस्त मंडळ तसेच सर्व वाचक परिवाराच्या वतीनं आणि ऑनलाईन पाहत असणाऱ्या सर्व समृद्ध श्रोत्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहोत. या स्वागतानंतर आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणारे आदरणीय डॉक्टर सोमनाथ रोडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान आम्हास समृद्ध करावे. नमस्कार. स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय शिवणगीकर वाचनालयाच्या निमित्ताने हा आयोजित केलेला 17 सप्टेंबर 2021चा कार्यक्रम तसा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा हा 74वा मुक्तीसंग्राम दिन आहे. आणि या संग्राम दिनाच्या निमित्ताने हैदराबाद संस्थानात जनतेने स्वयंस्फूर्त वृत्तीने हा लढा कसा आणि कोणत्या पद्धतीने दिला आणि शेवटी 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या लढ्याला अभूतपूर्व यश कसं प्राप्त झालं त्यासंबंधीचे काही महत्त्वाचे पैलू मी आपल्यासमोर या निमित्तानं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या. फाळणीतून निर्माण झालेली समस्या होती. काही भारतातून पाकिस्तानात जाणारे लोक, पाकिस्तानातून भारतात येणारे लोक, त्यांचे काही प्रश्न होते. त्याबरोबरच भारतामध्ये जवळपास 600 संस्थानं होती.
या संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न हाही तितकाच महत्त्वाचा होता. कारण ब्रिटिशांची जी राजनीती होती ती फोडा आणि झोडा या सूत्रावर आधारलेली होती. भारताचं स्वातंत्र्य देत असताना त्याने उदात्तपणे किंवा खुल्या मनानं आपल्याला स्वातंत्र्य दिलं नाही. जाता जाता भारताचे तुकडे करून, फाळणी करून हे स्वातंत्र्य त्याने आपल्या पदरात टाकलं. पण तसं पाहिलं तर ब्रिटिशांच्या मनात एका भारताचे 4 भारत करण्याचा विचार होता. एक संस्थानिकांचा भारत, नंबर 2 मुसलमानांचा भारत, नंबर 3 दलितांचा भारत आणि उरलेला जो भाग आहे तो भारताचा भाग राहावा अशी त्यांची योजना होती. पण त्यांच्या दुसऱ्या 2 योजनांना तितका प्रतिसाद मिळाला नाही. परंतु पहिल्या 2 ज्या कल्पना त्यांच्या होत्या त्यात हिंदू आणि मुसलमान अशा पद्धतीचा भेद त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे निर्माण केला. बॅरिस्टर जीनासारख्या एक अत्यंत बुद्धिमान आणि प्रकांड पंडिताला त्यांनी हे पुन्हा पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मोठ्या वटवृक्षाखाली तुमच्या छोट्या वृक्षाचं अस्तित्व काय राहणार आहे, छोट्या समाजाचं अस्तित्व काय राहणार आहे. आणि तिथून मग जीनाच्या मनामध्ये द्विराष्ट्रवादाची भावना फोफावत गेली आणि जीना 1930च्या नंतर इतके बदलत गेले. 30 पूर्वीचे जीना पाहिले तर 30 पूर्वीचे जीना असं म्हणतात की मला मुसलमान समाजातलं नामदार गोखले व्हायचं आहे. म्हणजे गोखले जे अत्यंत सेक्युलर, सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारे असे नेते होते. मला मुसलमान समाजाचं गोखलेंचं जे स्थान आहे ते स्थान मला निर्माण करायचं आहे, ही त्यांची प्रज्ञा होती. पण 30 नंतर त्यांच्या द्विराष्ट्रवादाची बीजं विकसित होत गेली आणि त्यानंतर ते माघार घ्यायला तयार नव्हते आणि ब्रिटिशांची त्यांना फूस होती. तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. फाळणी तर झाली, ती टाळता येण्यासारखी नव्हती. पण आता संस्थानिकांचा प्रश्न होता आणि भारतामधले बरेचसे संस्थानिक भारताच्या स्वातंत्र्याची पहाट जशी त्यांना दिसू लागली त्यातल्या बहुसंख्याक संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय भारत सरकारला कळविला. परंतु 3 संस्थानिक असे निघाले. एक जामनगरचं संस्थान गुजरातमधलं, एक जम्मू काश्मीरचं संस्थान आणि तिसरं हैदराबादचं संस्थान. त्यात जामनगरचा संस्थानाचा जो राजा होता तो मुसलमान होता. पण जनमत जे आहे हे मोठ्या प्रमाणात भारतात विलीन होण्याच्या बाजूचा असल्यामुळं तो राजा पळून गेला आणि लोकांचं जे त्या ठिकाणी सार्वमत घेण्यात आलं, या सार्वमतामध्ये लोकांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घोषित केला आणि जामनगरचं संस्थान भारतात विलीन झालं. जम्मू काश्मीरचा प्रश्न असा होता की तिथे 70-80% जास्त प्रजा मुसलमान होती. पण राजा हरिसिंग जो आहे, राजा करणसिंगचे वडील, हे हरणसिंग त्या ठिकाणचे राजपदावर होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारतात विलीन होण्याच्या दृष्टीनं जम्मू काश्मीर विचार करायला तयार नव्हतं. परंतु या भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर असा काही दबाव त्यांच्यावर आला की त्या दबावामुळं हरिसिंगाने भारतात हे संस्थान विलीन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं हैदराबाद आपलं जम्मू काश्मीरच्या संस्थानचा प्रश्नही निकाली निघाला. हैदराबादचं संस्थान हे सगळ्यात मोठं संस्थान होतं. या ठिकाणचा राजा मुसलमान होता पण प्रजा 80% प्रजा हिंदू होती. हा जो शेवटचा निजाम होता मीर उस्मान शाह नावाचा, हा मीर उस्मान शाह अति महत्त्वाकांक्षी होता
आणि ब्रिटिशांनी जाता जाता संस्थानिकाला, सगळ्याच संस्थानिकांना असे अधिकार दिले होते की ज्या संस्थानिकांना भारतात विलीन व्हायचं आहे त्यांनी भारतात विलीन व्हावं, ज्यांना पाकिस्तानात विलीन व्हायचं आहे त्यांनी पाकिस्तानात विलीन व्हावं, आणि ज्यांना स्वायत्त किंवा स्वतंत्र राहायचं आहे त्यांनी स्वतंत्र राहावं. हे तिन्ही पर्याय ब्रिटिश सरकारने दिलेले होते. आणि हैदराबाद संस्थान हे अतिशय सशक्त, आर्थिक दृष्टीनं समृद्ध संस्थान असल्यामुळं हैदराबादचा निजाम अतिमहत्त्वाकांक्षी होता आणि त्याच्या मनात हे स्वायत्त आणि स्वतंत्र संस्थान म्हणून ठेवावं अशा पद्धतीची भूमिका त्याची होती. पाकिस्तानने त्याच्यावर खूप दबाव आणला होता, परंतु पाकिस्तानमध्ये विलीन न होता आपण स्वतंत्र या ठिकाणी अस्तित्व ठेवावं या मताचा होता. आणि अशा स्थितीमध्ये आता आपण लक्षात घ्या की हैदराबाद संस्थानचं जर भौगोलिक स्थान आपण लक्षात घेतलं, भारतीय नकाशाकडं आज जरी आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल की भारताच्या मधोमध, म्हणजे जसं शरीरामध्ये पोट आपल्या शरीराच्या मध्यभागी आहे तसं भारताच्या मधोमध उदराचं स्थान ज्याला आपण म्हणू तसं हैदराबाद संस्थानचं स्थान होतं. आणि एकीकडं पूर्व पाकिस्तान, एकीकडे पश्चिम पाकिस्तान आणि मध्ये निजाम, अशी स्थिती झाली असती तर भारताची आजची स्थिती किती अडचणीची झाली असती हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. त्यामुळं हे काही आपल्याला परवडणारं नव्हतं. या ठिकाणची जी जनता आहे संस्थानातली, ही जनता मोठ्या प्रमाणात 80% पेक्षा अधिक हिंदू जनता होती. आणि मुसलमानामधले सगळे लोक हे काही स्वतंत्र हैदराबाद संस्थान राहावं किंवा ते पाकिस्तानात जावं या विचाराचे नव्हते. कितीतरी राष्ट्रीय वृत्तीचे मुसलमान आहेत जे स्वामी रामानंद तीर्थांच्या बरोबर संघर्ष देत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की ही जी निजामाची अन्यायी राजवट ही संपुष्टात आली पाहिजे आणि हैदराबादचं संस्थान हे भारतीय संघराज्यात विलीन झालं पाहिजे. हा लढा हिंदू मुसलमानांचा लढा नव्हता. त्याला काही हिंदुत्ववादी लोक हिंदू मुसलमान लढ्याचं स्वरूप हेतुपुरस्सर देतात, पण हा हिंदू विरुद्ध मुसलमानांचा लढा नव्हता. कारण हा लढा जो आहे एका अन्यायी इस्लामी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याची इच्छा असणाऱ्या स्वातंत्र्य इच्छुक लोकांनी स्वातंत्र्याच्या पूर्तीसाठी दिलेला हा एक वेगळ्या स्वरूपाचा लढा होता. दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा प्रादेशिक स्वरूपाचाही लढा नव्हता. इथे आपण बरेच लोक समजून घेण्यामध्ये कमी पडतो. हा एका संस्थानाचा लढा नाही आहे, हा एका प्रांताचा लढा नाही आहे, हा भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्तीचा लढा आहे, स्वातंत्र्य पूर्तीचा. हे स्वातंत्र्य पूर्णपणे आपलं मिळावं असं वाटत असेल तर हैदराबादचं संस्थान, जम्मू काश्मीरचं संस्थान, गोव्याचं पोर्तुगीजांचं राज्य, दीव, दमन, पांडिचेरी हे सगळे प्रदेश भारतीय संघराज्याचे घटक बनावे ही भूमिका होती. आणि म्हणून हैदराबादसारखं मोठं संस्थान हे जर भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं नसतं तर भारतीय संघराज्याला पूर्णत्व येत नव्हतं. आणि म्हणून हा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णतेचा लढा आहे. ही गोष्ट अतिशय बारकाईनं आपण लक्षात घेतली पाहिजे. विशेषतः आपण संस्थानात राहणाऱ्या लोकांनी हा लढा प्रांतीय स्वरूपाचा लढा नाही तर हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्ततेचा लढा आहे. भारतीय स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं ही उपांत्य लढाई होती. मी ह्याला उपांत्य लढाई का म्हणतो, कारण अंतिम लढाई आपण 19 डिसेंबर 1961ला गोव्याची लढाई दिली आणि पोर्तुगीजांचंही गोवा त्यांच्या ताब्यात होता. ते गोव्याचं विलिनीकरण आपण 19 डिसेंबर 1961ला पूर्ण केलं आणि म्हणून तेव्हा खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे हा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या उपांत्य लढ्याचा भाग होता आणि तो संपूर्ण लढा भारतीयांनी आणि या संस्थानात राहणाऱ्या लोकांनी लढ्याच्या रूपानं दिलेला आहे. हा लोकलढा आहे. भारताच्या इतिहासातला हा एक अभूतपूर्व अशा स्वरूपाचा लढा मानला जातो. जवळपास आपल्या लक्षात येऊ शकेल की 1937-38 पासून या लढ्याला प्रारंभ झाला. सुमारे 10 ते 11 वर्ष तब्बल संस्थानामधली जनता ही हैदराबादच्या मुक्तीसंग्रामासाठी संघर्ष देत होती. योगायोग असा आहे की हैदराबाद संस्थानामध्ये
8 जी राज्य होती ती तेलुगू भाषिक राज्य होती, 5 राज्य जी आहेत ती मराठी भाषिक राज्य होती. आपले जे जुने 5 जिल्हे आहेत औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, आता 8 जिल्हे झालेले आहेत, पण त्यावेळेस 5 जिल्हे होते. आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे बिदर, रायचूर आणि गुलबर्गा. तर अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येऊ शकेल की हे 16 जिल्ह्याचं हैदराबाद संस्थान होतं. याला पूर्वी हैदराबाद राज्य असं म्हणत असत. हैदराबाद संस्थानचा उल्लेख आपल्या स्वातंत्र्यानंतर जी भारताची राज्यरचना होती त्याच्यात हैदराबाद राज्य असा उल्लेख केला जात होता आणि याच्यात त्रिभाषिक लोक राहत होते. तेव्हा हा लढा तसा खूप कठीण होता, कारण तिन्ही राज्याच्या लोकांचं संघटन करायचं, तिन्ही राज्याच्या लोकांचे मान, स्वाभिमान, त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांची एकवाक्यता ही सगळी घडवून आणायची. हा सगळा अतिशय अग्निदिव्यातून जाण्याचा प्रवास होता. याचं नेतृत्व कुणी करायचं? तेलुगू लोकांनी करायचं का मराठी लोकांनी करायचं का कानडी लोकांनी करायचं? हाही प्रश्न होता. पण एक नियतीची योजना आपल्याला याच्यासाठी, त्याला आपण योगायोग म्हणू शकू. योगायोगाला तसा आपल्या भाषेमध्ये अर्थ नसतो, परंतु हा एक नियतीचा एक असा क्रम आपल्याला असा बघायला मिळतो की स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखा एक अतिशय संन्यस्त वृत्तीचा माणूस, त्या आयुष्यभर अविवाहित होते, लग्न करायचं नाही त्यांनी ठरवलं होतं. त्यांचा जन्म कर्नाटकातला, त्यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण कर्नाटकातलं, माध्यमिक आणि हायस्कूलपर्यंतचं शिक्षण सोलापूरला, आणि त्याच्यानंतरचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्यांचं अमळनेर आणि पुण्याला झालं. ते शेवटी MA झाले आणि MA झाल्यानंतर कामगार चळवळीमध्ये NM जोशी नावाचे मोठे नेते होते राष्ट्रीय पातळीवरचे, त्यांच्याकडे पर्सनल सेक्रेटरी म्हणून ते काम करत होते. MA पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही विषयांना घेऊन त्यांनी MA केलेलं होतं. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी हा होता. मूळ नाव त्यांचं व्यंकटेश भवानराव कुलकर्णी असं होतं. ते राहणार खेडगीचे होते. कर्नाटकामध्ये विजापूर जिल्ह्यामध्ये खेडगी नावाचं गाव होतं, तिथे त्या गावचे ते होते. आणि त्यांचा काही मराठवाड्याशी संबंध नव्हता, परंतु कामगार चळवळीमध्ये काम करत असताना त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागायचं. दिल्लीचं थंड हवामान मानवायचं नाही आणि त्यातून मग त्यांना पक्षाघाताचा आजार झाला. पक्षाघाताचा आजार झाल्यामुळं NM जोशींच्याकडची त्यांची जी नोकरी आहे किंवा पर्सनल सेक्रेटरी म्हणून जे काम आहे त्यांनी सोडलं. काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागली. त्या काळामध्ये आपल्याकडं तुळजापूर तालुक्यामध्ये हिप्परगा नावाचं गाव आहे. त्याला हिप्परगा रवा किंवा हिप्परगा नरसोबाचे असं त्या गावाचं नाव आहे. हे आत्ता सध्या लोहारा तालुक्यात आहे. लोहाऱ्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडे हे हिप्परगा गाव आहे. इथं 1921ला एक शाळा सुरू केली होती. देशमुख बंधू होते, राज देशमुख प्रकाशन जे आहेत त्यांचेच वंशज असणारे देशमुख बंधू यांनी एक शाळा सुरू केली होती. 1921ची शाळा होती. हायस्कूलचे वर्ग त्यांनी 1929ला सुरू केले. आणि मग हायस्कूल वर्ग शिकवण्यासाठी पात्र शिक्षक नव्हते. त्यांना कोणीतरी सांगितलं की आता स्वामीजींनी ते यांची कामगार नेत्याकडची नोकरी सोडलेली आहे आणि स्वामीजी मोकळे, पक्षाघातातून ते हळूहळू आता बरे होत आहेत म्हणून यांनी संपर्क साधला त्यांना. आणि स्वामीजीला त्यांनी शिक्षक यांना त्यांनी मुख्याध्यापक यांना त्यांनी या हिप्परगा गावाला बोलवलं. 2-2.5 हजार वस्तीचं गाव, पण शाळा भव्य शाळा होती. 500-600 विद्यार्थी होते, 23 शिक्षक होते आणि महाराष्ट्रातली एक नामांकित शाळा, मराठवाड्यातली राष्ट्रीय शाळा म्हणून तिचा लौकिक होता. आणि स्वामीजी आल्यानंतर तर त्या शाळेला खूप मोठं महत्त्व आलं. स्वामीजी मुख्याध्यापक होते. त्यांचा पगार 50 रुपये ठरलेला होता महिन्याला, पण स्वामीजींच्या गरजा कमी होत्या, संन्यस्त होते. 50 रुपये त्यांनी पूर्ण 7 वर्षाच्या नोकरीत एकदा उचलले फक्त. मुलाला, एका गरीब मुलाला औषध पाणी करायला पैसे पाहिजे होते म्हणून, बाकी कधी
पैसे त्यांनी उचलले नाहीत. 4-5 घरामध्ये दररोज ते भिक्षा मागायचे आणि 5 घरामध्ये भिक्षा जी येईल ती भिक्षा घेऊन नरसोबाच्या पारावरती जेवण करायचे, त्यातलंच उरलेलं संध्याकाळी खायचे. असा संन्यासवृत्तीचा माणूस हा. योग त्या शाळेला मुख्याध्यापक म्हणून ते लाभले. आता यांचं जे स्वामी रामानंद तीर्थ नाव आहे हे नामकरण किंवा नामांतरी इथेच झालं, या हिप्परगाच्या गावातच झालं. हा मूळतः व्यंकटेश भवानराव कुलकर्णी नावाचा हा मुलगा हा स्वामी रामानंद तीर्थ कसा झाला, तर स्वामीजीला बाल्यावस्थेपासूनच असं वाटत होतं की आपण काहीतरी संन्यस्त आणि ह्या विरक्त वृत्तीकडे जावं म्हणून. त्यांचं लखनौला एक रामतीर्थपीठ होतं, त्या रामतीर्थपीठाची त्यांची श्रद्धा होती. तिथल्या महाराजांना त्यांनी इकडे बोलावलं आणि इथे ते एक जवळपास महिनाभर होते. 1931-32ची गोष्ट आहे. आणि 14 जानेवारी 1932ला त्या महाराजांच्या नारायण स्वामी रामतीर्थ मठाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दीक्षा घेतली 14 जानेवारी 1932ला. आणि आता इथून मी रामतीर्थांचं जे कार्य आणि विचार आहे त्याप्रमाणे मी काम करेल असा संकल्प त्यांनी केला. विधिवत त्यांनी दीक्षा दिली आणि त्यांनी घोषित केलं नारायण स्वामींनी की आजपासून व्यंकटेश भवानराव कुलकर्णी यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ असेल. ते स्वामी रामानंद तीर्थ हे नावही आपल्या भूमीमध्ये, मराठवाड्याच्याच भूमीमध्येच त्यांचं नामकरण झालं. आणि मग 7-1 वर्ष त्यांनी नोकरी केली तिथे, उत्तम पद्धतीने नोकरी केली. पण प्लेगचा आजार आल्यामुळं गाव बाहेर पडलं. त्याच्यामुळे बरेचसे लोक सोलापूरला जवळपासच्या ठिकाणी स्थलांतरित झाले. शाळा जवळ विस्कळीत झाली. आणि मग तशा अवस्थेमध्ये 1935-36च्या सुमारास अंबाजोगाईला योगेश्वरी शाळेचं प्राथमिक विभाग चालू होता. त्यांना माध्यमिक विभाग काढायचा होता. त्यांना कळालं की ही शाळा विस्कळीत झालेली आहे आणि स्वामीजी, बाबासाहेब परांजपे सगळी मंडळी इथे आहे, यांना आपण पाचारण करावं. आणि म्हणून अंबाजोगाईचे नारायणराव जोशी, खुरसाले वगैरे असे जे जुने नेते योगेश्वरी शिक्षण संस्था काढलेली ते तिथे गेले आणि त्यांनी स्वामीजीला अंबाजोगाईला बोलवून घेतलं. म्हणजे असं आपल्या लक्षात येईल की स्वामीजीचा संबंध मराठवाड्याशी 1929मध्ये आला हिप्परगाच्या शाळेला आणि 35मध्ये ते अंबाजोगाईला आले. आणि 35मध्ये अंबाजोगाईला आल्यानंतर मग हे जे आंदोलन आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाचं, हे आंदोलन 35, 36, 37च्या काळामध्ये याची पेरणी होत होती, याची मागणी होत होती. आणि मग निजामी राजवटीमध्ये राजकीय हालचाली करायला आपल्याला काही फारसा वाव नव्हता किंवा परवानगीच नव्हती. जी अखिल भारतीय पातळीवर काँग्रेस होती त्या काँग्रेसची इथं शाखा काढली. पण या शाखेवर लगेच काढल्याबरोबरच 2-4 दिवसातच निजामाने बंदी आणली की कुठलेही काँग्रेसचं काम या राज्यामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये करायचं नाही, अशा पद्धतीचा आदेश काढला आणि स्टेट काँग्रेसवर बंदी घातली. मग आता जनसंपर्क, जनसंवाद, जनतेचे प्रश्न मांडायचे कसे? शेवटी निजामाकडे संघर्ष करून ह्यांनी 3 विभागामध्ये 3 परिषदांना मान्यता घेतली. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र परिषद नावाची परिषद, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये कर्नाटक परिषद आणि आंध्रामध्ये आंध्र परिषद नावाची परिषद. अशा पद्धतीनं ह्या 3 परिषदा त्या भागात त्या विभागात कार्य करतील. आणि मग याच्यात राजकीय सगळे मुद्दे सोडून सामाजिक प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, महसुलाचे प्रश्न असतील, अशा प्रश्नांची चर्चा करून त्याच्या काही मागण्या मांडणी असेल तर ती या व्यासपीठाच्या मधून करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. लोकांना एक खुलं व्यासपीठ काहीतरी असावं त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, म्हणून महाराष्ट्र परिषद आपल्या इथे स्थापन करण्यात आली आणि तिला परवानगी देण्यात आली. या महाराष्ट्र परिषदेची 6 अधिवेशनं झाली. मग पहिलं अधिवेशन परतूरला झालं 1937मध्ये. परतूरला जवळपास 4-5 हजार लोक या अधिवेशनात होते. बऱ्याचशा मागण्या, लिव्हीच्या मागण्या होत्या. शिक्षणाचं माध्यम मराठी करावं ही मागणी होती. मुलींना शिक्षणाच्या साठी स्वतंत्र शाळा असाव्यात, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या त्यात होत्या.
त्याच्याही तपशिलात जात नाही. 37मध्ये पहिलं अधिवेशन परतूरला झालं. परतूर पूर्वी परभणी जिल्ह्यात होतं, आता ते जालना जिल्ह्यात आहे. नंतरचं अधिवेशन जे आहे दुसरं 38मध्ये ते लातूरला झालं. 1938चं अधिवेशन. परतूरचं जे अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये स्वामीजी, बाबासाहेब परांजपे ही काही मंडळी युवक कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी गेली होती आणि स्वयंसेवक म्हणून त्यांनी भोजन समिती अन्य कामामध्ये त्यांचा सहभाग होता. तिथे काही स्वामीजी जास्त सक्रिय दिसले नाहीत. लातूरच्या अधिवेशनात 1938मध्ये लातूरला अधिवेशन झालं. या अधिवेशनात स्वामीजी वगैरे सक्रिय होते आणि लातूरच्या अधिवेशनात असा ठराव झाला की स्वामीजींनी योगेश्वरीच्या मुख्याध्यापक पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी हैदराबादला महाराष्ट्र परिषदेचं जे मुख्य ऑफिस आहे आपलं, त्याचं काम पाहण्यासाठी त्यांनी जावं. योगेश्वरी शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वामीजीचे धाकटे बंधू बेथुजी गुरुजी आणि बाबासाहेब परांजपे यांच्यावर टाकावी आणि स्वामीजीने पूर्ण वेळ हैदराबादला जावं, असा ठराव आपल्या लातूरच्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनात 1938मध्ये झाला. आणि त्याच्यानंतर मग स्वामीजी 38च्या सुमारास हैदराबादला गेले आणि हैदराबादमध्ये महाराष्ट्र परिषदेचं काम ते करू लागले. म्हणजे आपल्याला इथून एक गोष्ट लक्षात येईल की स्वामीजींचा आणि हैदराबादचा संबंध कसा आला. अशा पद्धतीनं हैदराबादमध्ये काम करू लागले. महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र परिषद कार्यरत होती. कर्नाटक परिषद कर्नाटकाचे प्रश्न मांडत होती. आंध्र परिषद ती तेलंगणामधल्या 8 जिल्ह्याचे प्रश्न जे काही आहेत ते मांडत होती. शेवटी स्टेट काँग्रेसची मुवमेंट इथे सुरू व्हावी अशी मागणी होती आणि स्टेट काँग्रेसची शेवटी 1947मध्ये स्टेट काँग्रेसलाही मान्यता देण्यात आली आणि मग स्टेट काँग्रेसचे मुख्य प्रमुख अध्यक्ष म्हणून स्वामीजींची निवड झाली. आणि 38 पासून जे स्वामीजी हैदराबादमध्ये राहायला लागले तेव्हापासून सर्व भाषिक लोकांशी, तेलुगू, कानडी, उर्दू भाषिक लोक, हिंदी भाषिक लोक आणि मराठी भाषिक लोक या सगळ्यांशी त्यांचे संबंध यायला लागले. आणि मग हा लढा जनतेचा व्यापक लढा झाला तरच आपल्याला खऱ्या अर्थानं दबाव आणता येईल भारत सरकारवर, अशी स्वामीजींची भूमिका होती. आणि त्या पद्धतीनं त्यांनी लोकसंघटन करून हैदराबादचा मुक्तीलढा व्यापक स्वरूपामध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्या पद्धतीनं काम करत असताना तेलंगणातील कार्यकर्ते, कर्नाटकातील कार्यकर्ते आणि मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात स्वामीजींच्या भोवती एकत्रित झाले. आणि जवळपास आपल्याला असं पाहायला मिळेल की स्वामीजी बहुभाषिक होते. त्यांना तेलुगू येत होती, त्यांना कानडी येत होतं, इंग्रजी उत्तम होतं, मराठी त्यांना येत होतं, उर्दूही ते आता हैदराबादला अनेक वर्ष राहू लागल्यामुळं उर्दू, हिंदी याही भाषेचं त्यांना चांगल्या पद्धतीनं संपर्क होता. एक बहुभाषिक स्वामीजी असल्यामुळं सर्व भाषिक लोकांशी त्यांच्या अंतःकरणात काय खलबत चालू आहे त्याचा अंदाज घेण्याची त्यांच्यात क्षमता होती. बरेचसे राजकीय त्यावेळेसचे दिग्गज नेते म्हणतात की स्वामीजीसारखा एक संन्यस्त वृत्तीचा माणूस हा हैदराबाद संस्थांच्या मुक्तीसाठी उपलब्ध झाला नसता तर कदाचित हैदराबादचं स्वातंत्र्य आपल्या स्वप्नातही आपल्याला पाहायला मिळालं नसतं. कारण सर्व लोकांना मान्य असणारा एक विरक्त संन्यस्त वृत्तीचा नेता, कुठलाही राजकीय मोह नाही, सत्तेचा मोह नाही, संपत्तीचा मोह नाही, निरपेक्ष वृत्तीनं काम करणारा कार्यकर्ता, अशी स्वामीजीची प्रतिमा होती. कारण मी तुम्हाला मगाशी सांगताना असा रेफरन्स दिला की सोलापूरला स्वामीजी होते. शिकत असताना सोलापूरच्या नॉर्थ कोर्ट नावाचा हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये स्वामीजी शिकत होते. आणि तिथे शिकत असताना 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूची बातमी ऐकली
तर स्वामीजी दिवसभर विमनस्क होते, अस्वस्थ होते. अन्न पाणी त्यांनी त्या दिवशी काही घेतलं नाही. सोलापूरचा कंबर तलाव आहे, कंबर तलावाच्या त्या काठावर जाऊन दोन्ही पाय पाण्यामध्ये सोडून मस्तकाला हात लावून अशा अस्वस्थ मनस्थितीमध्ये ते दिवसभर, आणि सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना त्यांना असं वाटतं की आता सूर्य अस्ताला जात आहे. त्यांनी एक ओंजळभर पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य दिलं आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीनं त्यांनी एक संकल्प केला की मी लोकमान्य टिळकांच्या प्रमाणे राष्ट्रासाठी, समाजासाठी आजन्म ब्रह्मचारी राहून राष्ट्राची सेवा करेन. हा संकल्प वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी केला आणि हा संकल्प वयाच्या 69 वर्षपर्यंत त्यांनी जपला आणि जगला. मला आपल्याला सांगायचं आहे की असा एक अत्यंत निर्मोही आणि निष्काम वृत्तीचा नेता हा योगायोगाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या काळात या त्रिभाषिक जनतेला लाभल्यामुळं या सगळ्यांचं संघटन निरपेक्ष वृत्तीनं करण्यात आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले आणि त्यामुळं हैदराबादचा लढा हा मार्गी लागू शकला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाचं हे वैशिष्ट्य आहे की या लोकलढ्याला स्वामी रामानंद तीर्थांनी कधीही हिंसेचं बोट लागू दिलं नाही. या लोकलढ्याला स्वामीजीनं कधीही जातीयतेचा स्पर्श लागू दिला नाही. हा लोकलढा जनतेचा सामूहिक लढा आहे आणि या लढ्याच्या पाठीमागे भारतीय संघराज्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हाच आमचा उद्देश आहे. ही भूमिका त्यांनी ठेवली. लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गानं. जेव्हा निजामाचे अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढले, इथे रजाकार नावाची एक संघटना होती. रजाकार म्हणजे एका अर्थानं निजामाची निमलष्करी फौज होती. ती निमलष्करी म्हणजे खाजगी पातळीवर विकसित केलेली पण निजामाला आतून सपोर्ट करणारी ही जी सेना आहे रजाकार, जिचा पहिला प्रमुख होता बहादूर यार जंग नावाचा. बहादूर यार जंगच्या नंतर अब्दुल हसन नावाचा नेता या रजाकार संघटनेचा प्रमुख होता आणि अब्दुल हसनच्या गटामध्येच लातूरचा कासिम रजवी होता. पण पुढे अब्दुल हसनच्या गटामध्येच राहून अब्दुल हसनच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून तो रजाकार संघटनेचा प्रमुख झाला 1944च्या नंतर. आणि 1944च्या नंतरच रजाकार संघटनेला थोडंसं आक्रमक स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये कासिम रजवीचा हात होता. कासिम रजवी लातूरच्या लखनौमध्ये त्याचं LLB झालं होतं, पण तो लातूरच्या कोर्टामध्ये वकिली करत होता आणि तो 44च्या नंतर रजाकार संघटनेचा प्रमुख झालेला होता आणि त्याने आक्रमक पद्धतीनं या संघटनेला स्वरूप दिलं. मी तुम्हाला म्हणालो की ही संघटना निमलष्करी संघटना होती, पण तिला आतून निजामाचा जे सरफेखास आणि निजामाचे जे व्यक्तिगत काही उत्पन्नाचे जिल्हे होते आणि त्याच्यातून जे व्यक्तिगत उत्पन्न निजामाला येत होतं त्याच्यातून निजाम या रजाकारांची संघटना वाढवण्यासाठी पैसे देत असे. म्हणून निजामाच्या काळामध्ये रजाकाराची संख्या आहे 2 लक्ष एवढी या रजाकाराच्या सैनिकांची आणि जी सरकारी निजामाची जी फौज आहे ती 42,000 आहे फक्त. यावरून आपल्या लक्षात येईल की रजाकाराचं नेटवर्क किती प्रबळ होतं आणि सगळीकडे रजाकाराचा एक दबदबा का निर्माण झाला होता, कारण आतून त्यांची फौज होती आणि आतून सगळा सपोर्ट निजामाचा त्यांना होता. त्यामुळे रजाकार जिला आपण आज असं म्हणतो की इत्तेहादुल मुसलमीन संघटना, आज तुम्ही MIM त्याला म्हणता. MIM ही जी आहे इत्तेहादुल मुसलमीन नावाची ही जी संघटना आहे, या संघटनेचंच ते रूप आहे आणि ही त्यावेळेची संघटना आहे जी निजामाच्या काळामध्ये निर्माण झालेली आणि निजामाला नॉन सरकारी पद्धतीनं बाहेर राहून सपोर्ट करणारी संघटना होती. ही सरकारी संघटना नव्हती, ही बिनसरकारी संघटना आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येऊ शकेल की एकीकडे रजाकारांचे अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात होते. धर्मांतर करणे असो, लुटालूट करण्याचे प्रकार असोत, लोकांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार असोत,
हे सगळे प्रकार मोठ्या प्रमाणात होते. आणि या सगळ्या प्रकारावर मात करण्यासाठी स्वामीजी आणि त्यांचे जे सहकारी आहेत, मग त्याच्यामध्ये तिकडे PV नरसिंहराव होते, आंध्रामध्ये चन्ना रेड्डी होते, त्याच्यानंतर आंध्राचे पहिले जे मुख्यमंत्री झाले B रामकृष्ण राव, हे सगळे नेते, इकडून डॉक्टर मेलकोटे असायचे, विपा देऊळगावकर असायचे कर्नाटकामधून, त्याच्यानंतर माडपाटी रामचंद्रराव असायचे, ही सगळी मंडळी. आणि आपले मराठवाड्यातले स्वामीजीबरोबर बाबासाहेब परांजपे आहेत, दिवसिंग चव्हाण आहेत, गोविंदभाई श्राफ आहेत, गोविंदराव नानल आहेत, श्रीनिवासराव बोरीकर आहेत, त्याबरोबर विजेंद्र काबरा आहेत. असे कितीतरी प्रत्येक जिल्ह्यातून, उस्मानाबादून फुलचंद गांधी आहेत, असे प्रत्येक चंद्रशेखर बाजपेयी आहेत, असे मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून खूप आघाडीवर काम करणारे नेते. तुम्हाला हे पाहायला मिळेल की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सगळी A ग्रेडची लीडरशिप मराठवाड्याची तुम्हाला पाहायला मिळेल. A ग्रेडची लीडरशिप सगळी. स्वामीजीचे राईट हँड गोविंदभाई श्राफ होते आणि गोविंदभाईंच्या हाताखाली ही सगळी माणसं, मग ते दिवीसिंगजी चव्हाण असतील, ही सगळी माणसं जी आहेत, अगदी शंकरराव चव्हाण आणि नरसिंहराव हे दोघेही गोविंदभाईंच्या हाताखाली काम करत होते हैदराबादला. स्वामीजी हे 3 मुख्यमंत्र्यांचे गुरु होते. 3 मुख्यमंत्र्यांचे, वीरेंद्र पाटील कर्नाटकाचे, नरसिंहराव आंध्राचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आपल्याकडं होते शंकरराव चव्हाण, या 3 मुख्यमंत्र्यांचे गुरु स्वामीजी आहेत. आणि हे सगळे गोविंदभाईंच्या कमांडखाली काम करत होते. तर आपल्या लक्षात येऊ शकेल की एक अतिशय समर्पित कार्यकर्त्यांची एक टीम बाबासाहेब परांजपे आणि गोविंदभाई यांच्या प्रभावामुळं स्वामीजीचे खालचे कार्यकर्ते हे फार लढाऊ होते. दिगंबरराव बिंदू ते तर गृहमंत्री राहिले पुन्हा. अशी सगळी लढाऊ माणसं तिथे शामराव बोधनकर होते. ही सगळी माणसं आपल्या लक्षात येऊ शकेल की या माणसांनी आपल्या तळहातावरच्या फोडासारखं हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. याच्यामध्ये आर्य समाजाच्या संघटनेचे खूप मोठं योगदान आहे. कारण आर्य समाजाचा मोठा प्रतिसाद स्टेट काँग्रेसच्या लोकांनाही मिळाला. आपल्या लक्षात येईल की बरेचसे आर्य समाजी कार्यकर्ते जुने जे ते काँग्रेसचेही निष्ठावान कार्यकर्ते होते. जुन्या कार्यकर्त्यामध्ये आता आपल्याकडं तुळशीरामजी कांबळे असतील किंवा इकडे तुळशीराम पाटील, शिवाजीराव पाटील प्राचार्यांचे भाऊ, हे सगळे आर्य समाजी वृत्तीचे लोक होते. आणि जुन्या काळामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमदार तर आर्य समाजाच्या बॅकग्राऊंडहून आलेलेच आपल्याला पाहायला मिळतील. तर आर्य समाजाचे फार मोठं योगदान या चळवळीमध्ये होतं. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की स्टेट काँग्रेसला जेव्हा बंदी होती तेव्हा फार मोठ्या प्रमाणात आर्य समाजाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जागोजागी जागृती निर्माण करण्याचं काम, आर्य समाजाचं थोडं कॉन्सन्ट्रेशन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार होता, पण त्याबरोबर हैदराबादचं स्वातंत्र्य मिळावं याही आंदोलनामध्ये त्यांचा तितकाच महत्त्वपूर्ण सहभाग होता. आणि म्हणून जागोजागी या पद्धतीच्या आंदोलनामध्ये आर्य समाजाचे कार्यकर्तेही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडं मराठवाड्यात नाव घेण्यासारखं काम केलं. म्हणजे श्यामलालजी बन्सीलालजी आहेत, यांनी फार मोठं काम. श्यामलाल तर त्याच्यामध्ये हे झाले, त्यांचा देहत्याग, म्हणजे त्यांना जेलमध्ये गुलबर्ग्याच्या अन्याय करून मारलं गेलं. आणि हा जो वेद प्रकाश नावाचा जो अत्यंत सामर्थ्यवान युवक होता, ज्याने अतिशय ताकदीनं या रजाकारी आणि निजामी राजवटीच्या विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला, त्यात तो 1946मध्ये मारला गेला. तो गुंजोटीला मारला गेला रजाकाराकडून. म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातलं पहिलं बलिदान हे आपल्या मराठवाड्यातलं आहे, आर्य समाजाच्या कार्यकर्त्यामधलं. आणि स्टेट काँग्रेसला जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा स्टेट काँग्रेसच्या बलिदानामध्येही अर्जापूरचा जो हुतात्मा गोविंद पानसरे आहे, हा हुतात्मा हा तर 38मध्ये मारला गेला वेद प्रकाश. आणि 46मध्ये 21 ऑक्टोबर 1946ला
गोविंद पानसरे नावाचा अतिशय ध्येयवादी कार्यकर्ता, स्वामीजीच्या विचाराप्रमाणे, गांधींच्या विचाराप्रमाणे चालणारा, भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साखर न खाण्याचा संकल्प करणारा, पायामध्ये वाहन, भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पायात वाहन घालणार नाही, खादीचा प्रचार गावोगाव पायी फिरून करायचा, अतिशय निधड्या छातीचा 30-32 वर्ष वयाचा हा गोविंद पानसरे एक ध्येयवादी कार्यकर्ता बिलोली धर्माबाद या पट्ट्यामध्ये तो काम करत होता. आणि तिथे कोर्टाची त्याची तारीख होती, ती तारीख करून बिलोलीहून तो कोंडलवाडीला चालला होता. तर अर्जापूरजवळ त्याची आणि रजाकारांची भेट झाली. रजाकारांनी त्यांना अडवलं आणि विचारलं त्यांना, इसमे गोविंद पानसरे कोण आहे. त्याच्याबरोबरचा त्याचा सहकारी जो पुंडलिक हे होता, पुंडलिक गौंड्याचा मुलगा होता, तो म्हणाला की मी गोविंद पानसरे. त्याच्या मानेवर लगेच तलवार मारली गेली. आणि तेवढ्यात गोविंद पानसरे म्हणाला की मैं खुद गोविंद पानसरे हूँ. असं म्हटल्याबरोबर त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. अर्जापूरला त्याची समाधी आहे कॉलेजच्या समोर. त्या समाधीवर बरेच वर्ष 21 ऑक्टोबरला यात्रा भरायची. 21 ऑक्टोबर 1946 पासून आजही त्याच्या समाधीवर लोक कुणी देव आहे म्हणून पूजा करतात. आणि एकेकाळी तर खूप हजारो लोक यात्रेला यायचे. अजूनही बहुतेक ती यात्रा त्या ठिकाणी भरते अर्जापूरला. हा स्वामीजींचा स्टेट काँग्रेसमधला पहिला हुतात्मा आहे. तो आर्य समाजाच्या चळवळीतला हुतात्मा, हा स्टेट काँग्रेसचा हुतात्मा. नंतर बरेचसे हुतात्मे त्याच्यामध्ये झाले. हुतात्मा जनार्दन मामा जालन्याचे, त्याच्यानंतर वसमतचा बहिर्जी शिंदे, वर्तक, त्यानंतर जयंतराव पाटील आपले सूर्यकांता पाटलाचे वडील, असे बरेच पुन्हा वसंत राक्षस भुवनकर, असे बरेचसे तरुण पुन्हा हुतात्मा म्हणून कामाला आले. आणि अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की 1937-38 पासून 48 पर्यंत हा लढा या गतीनं चाललेला होता. महाराष्ट्र परिषदेचा दुसऱ्या अधिवेशनाचा मी उल्लेख केला. तिसरं अधिवेशन उमरीला झालं, चौथं अधिवेशन औरंगाबादला झालं, 5वं अधिवेशन सेलूला झालं आणि पुन्हा शेवटचं अधिवेशन पुन्हा लातूरला झालं 6वं 1946च्या सुमारास. 48ला तर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनं नियमित घेऊन लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम तोपर्यंत चाललं, जोपर्यंत स्टेट काँग्रेसची बंदी उठत नाही तोपर्यंत हे चाललं. आणि स्टेट काँग्रेसची बंदी 47ला उठली की मग स्टेट काँग्रेसची नियमित अधिवेशनं होणं, स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून हा लढा पुढे नेणं हे चालू होतं. मी जसं सांगितलं याच्यात आर्य समाजाच्या चळवळीचं योगदान आहे, तसंच वंदे मातरम नावाची चळवळी यामध्ये विकसित झाली. विशेषतः औरंगाबादला गोविंदभाई श्राफ आणि थत्ते गुरुजी हे सगळे औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असताना या मुलांनी असा आग्रह धरला की आम्हाला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी मिळाली पाहिजे. परंतु निजाम सरकार परवानगी द्यायला तयार नव्हतं. पण हे लोक वंदे मातरम रोज नियमितपणे तिथे वसतिगृहात वगैरे म्हणायला लागले. मग या गोविंदभाईंना, त्याच्यानंतर थत्तेना, या सगळ्यांना त्यांनी काढून टाकलं नोकरीवरून. आणि मग हे वंदे मातरम आंदोलन सगळीकडे पसरत गेलं. गुलबर्गा, बिदर, परभणी, हिंगोली आणि हैदराबादसुद्धा इकडे वंदे मातरम चळवळ मोठ्या प्रमाणात. रामचंद्र बावीवाला म्हणून होता या आंदोलनामध्ये. हा रामचंद्र बावीवाला याला निजामी पोलिसांनी आणि रजाकारांनी 37 फटके मारले. 37 फटके. प्रत्येक फटक्यागणिक तो वंदे मातरम म्हणतच होता. आणि 37 फटके मारले तरी त्याचा वंदे मातरमचा नारा काही बंद झाला नाही. त्याला शेवटी रामचंद्र वंदे मातरमच हे नाव प्राप्त झालं, रामचंद्र बावीवालाला. तर असे तरुण होते की ज्या तरुणांनी या वंदे मातरम आंदोलनामध्ये हजारो युवक कार्यकर्ते होते. आणि या हजारो युवक कार्यकर्त्यांनी वंदे मातरम आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा एका ऐरणीवर नेण्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलं. आपल्या लक्षात येऊ शकेल की भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात 42च्या नंतरचं आपलं जे आंदोलन आहे, या आंदोलनात फार मोठ्या प्रमाणात वंदे मातरम चळवळीमध्ये असणारे कितीतरी तरुण आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्याचं ही जी पूर्ततेची लढाई आहे, ही लढाई स्वामीजीच्या नेतृत्वाखाली अशी नेटानं चालू असताना स्वामीजींनी त्या काळामध्ये देश पातळीवरच्या अनेक नेत्याशी संपर्क साधलेला होता.
लोकनायक जयप्रकाश नारायण तेव्हा संस्थानिक प्रजेचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी प्रजा परिषद नावाचं मंडळ देश पातळीवर काम करत होतं. आपणही हैदराबाद संस्थानचे लोक प्रजा परिषदेचे सदस्य होतो. तेव्हा प्रजा परिषदेच्या वतीनं हैदराबाद संस्थानच्या लढ्याला जयप्रकाश नारायणांनी 25,000ची देणगी दिलेली होती की हा तुमचा लढा या पद्धतीने निजामी सरकार विरुद्ध चाललेला आहे, त्याला अखिल भारतीय प्रजा परिषदेचा पाठिंबा असेल. आणि प्रजा परिषदेमध्ये नेहमी स्वामीजी आणि त्यांचे प्रतिनिधी भाग घ्यायचे. देश पातळीवर काय चाललेलं आहे, कोणत्या संस्थानात कसे अन्याय चालू आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. तर या लढ्यासाठी सुभाषचंद्र बोस असतील, जयप्रकाश नारायण असतील, या सगळ्यांचा पाठिंबा होता. अहो तुम्हाला सांगतो की शेख अब्दुल्लाला स्वामीजीने हैदराबादला बोलावलं होतं. हैदराबादला माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला 47-48ला हे मिळालं आणि 46च्या सुमारास त्यांनी शेख अब्दुल्लाला हैदराबादला बोलावलं आणि विराट सभेमध्ये शेख अब्दुल्ला म्हणाले, मैं जम्मू कश्मीर का नेता हूँ, हम लोगों ने तो निर्णय लिया है कि हम भारत के संघ राज्य के साथ रहेंगे. मैं आपसे अपील करने को आया हूँ कि हैदराबाद की जनता भी भारतीय संघ राज्य में शामिल हो. हे जाहीर अपील हजारो लोकांच्या समोर शेख अब्दुल्लाने केलं. आणि आपल्या लक्षात येईल की हैदराबादचा मुक्तीसंग्रामाचा लढा स्वामीजी सारखा संन्यस्त वृत्तीचा निष्काम कर्मयोगी या लढ्याच्या पाठीमागे होता. म्हणून हा लढा का सोपा गेला? नेहरूजींच्याकडे फार मोठं वेटेज होतं स्वामीजींचं. स्वामीजी 2 वेळेस नंतर खासदार होते. 1952 मध्ये गुलबर्गा मतदारसंघातून आणि 57 मध्ये औरंगाबाद मतदारसंघातून 2 वेळेस स्वामीजी खासदार होते. आणि नेहरूजी स्वामीजीची लोकसभेतली भाषणे काळजीपूर्वक ऐकत असत. हैदराबादच्या मुक्तीसंग्रामानंतर स्वामीजींनी वरंगलमधला जो कुळ कायद्याचा प्रश्न असेल, भांडवलदारी शेतकऱ्यांचा शेत जमिनीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे. शिक्षणाच्या प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्याबरोबर ह्या भांडवलीकरणाच्या व्यवस्थेला विरोध करण्याच्यासाठी त्यांनी विविध पद्धतीचे कायदे बनवण्यासाठी पार्लमेंटमध्ये आपला रोल दिलेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे की हा हैदराबादचा जो मुक्तीसंग्राम आहे हा निजाम अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. उस्मान अली खान शेवटपर्यंत तो 1911 पासून ते 1948 पर्यंत शेवटचा निजाम म्हणून 7वा निजाम म्हणून सत्तेवर होता आणि तो सत्ता सोडायला तयार नव्हता. त्याच्या मनामध्ये पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये विलीन न होता स्वायत्त निजामाचं संस्थान निर्माण करण्याचा प्रयत्न होता. युनोशी त्याचा संपर्क चालू होता. इराणशी त्याने संपर्क ठेवला होता. जगातल्या अनेक देशामध्ये आपले प्रतिनिधी त्याने पाठवले होते. त्याची रेल्वे स्वतंत्र होती. त्याचं पोस्ट आणि टेलिग्राफ खातं स्वतंत्र होतं. त्याचं चलन स्वतंत्र होतं. सगळ्या गोष्टी त्याच्या होत्या आणि बाहेरच्या देशामध्ये अनेक पद्धतीनं त्यांनी पैसा गुंतवलेला होता. तर मग आपल्या लक्षात येऊ शकेल की त्याला फक्त आता स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि हे स्वातंत्र्य जर त्यांनी घेतलं असतं तर भारताच्या मधोमध एक कायमस्वरूपाची डोकेदुखी निर्माण झाली असती. परंतु स्वामीजींचं नेतृत्व, स्वामीजी अगदी शेवटच्या टोकाला लढा आहे आणि निजामाचा अत्याचार इतका मोठ्या प्रमाणात वाढला होता की या अत्याचाराला तोंड देत असताना स्वामीजी म्हणाले की आता गांधीजीकडे जाऊन जशास तसे उत्तर दिल्याशिवाय हा लढा पुढे जाऊ शकणार नाही. कारण ते बेछूटपणे आणि अमानुषपणे लोकांची कत्तल करतायत आणि आपण शांततेच्या मार्गाने लढतोय. तेव्हा गांधींना राघवेंद्र दिवान, स्वामीजी असे काही प्रमुख नेते गांधींना दिल्लीत भेटले. गांधीजी म्हणाले कि ये प्रश्न तो सरदार देखते हैं, सरदार वल्लभ भाई पटेल, उनके पास आपको जाना पड़ेगा. गृहमंत्री होते थे त्यावेळेस आणि ये देखते हैं उनके पास आपको जाना पड़ेगा. मग सरदाराची संपर्क साधल्यानंतर सरदार म्हणाले कि मैं सुबह घूमने को जाता हूँ, 0 पॉइंट पर आ जाओ मिलने के लिए, वहाँ से बातचीत करते जाएंगे. बरं हे दुसऱ्या दिवशी सकाळी 0 पॉइंटवर गेले आणि सरदारांना ही सगळी गोष्ट स्वामीजींनी सांगितली. ते म्हणाले की अत्याचार एवढा वाढलेला आहे की एक तर आम्हाला या अत्याचाराला तोंड देऊन मरणं,
नसेल तर हैदराबाद संस्थान सोडून बाहेर जाणं, हे दोनच पर्याय आमच्यासमोर आहेत. काय करायला पाहिजे? तेव्हा सरदार पटेलांनी ही सगळी कथा गांधींच्या कानावर घातली. या चर्चेनंतर महात्मा गांधी म्हणाले की भ्याडपणे माघार घेणं आणि हैदराबाद सोडून येणं ही गोष्ट मला मान्य होत नाही. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला या रजाकाराच्या अन्यायी राजवटीविरुद्ध त्याच पद्धतीनं लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, शस्त्र वापरण्यासाठी मी परवानगी देतोय. आणि गांधीजींनी विशेष बाब म्हणून परवानगी दिली. आणि मग आपले स्वातंत्र्य सैनिक बंदुका, शस्त्र हातात घेऊन रजाकारांचा मुकाबला करण्यासाठी जेव्हा पुढे आले, तेव्हा हा जो लढा आहे आणि अत्याचाराचा हा जो डोंब आहे, हा दबण्याची किंवा सप्रेस होण्याची प्रक्रिया सुरू झाली गांधीजींनी परवानगी दिल्यानंतर. आणि त्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट संघर्ष झाले. आणि त्या संघर्षामध्ये जशास तशी उत्तरं आता मिळत आहेत. आणि 80% प्रजा ही हिंदू असल्यामुळं त्यांना फारसा याच्यामधला पुढचा आपला पवित्रा पुढे नेता आला नाही. आणि मग लक्षात आलं तरी निजाम आणि त्याचे रजाकार बेधुंदपणे, बेछूटपणे वागण्याची कृती सोडत नव्हते. निजाम याच्यामध्ये रयत नावाचं एक वर्तमानपत्र होतं. एम राम नावाचा, त्यावेळी पुन्हा हिंदूमध्ये ते गेले, ते चालवत होते. आणि त्या वर्तमानपत्रामध्ये हा शोएबुल्ला खान म्हणून पत्रकार होता. शोएबुल्ला खान, हा शोएबुल्ला खान मीर उस्मान अलीच्या राजवटीचा कट्टर विरोधक. आणि शोएबुल्ला खान रयतमधून बाजूला आल्यानंतर त्यांनी इम्रोज नावाचं वर्तमानपत्र चालवत होता. आणि इम्रोज म्हणजे जसं केसरी मराठा वर्तमानपत्राचं आपल्याकडं स्थान होतं, तसं इम्रोजचं स्थान होतं. उद्याचा इम्रोज काय ताशेरे ओढतो की सरकारवर, ही भीती त्या निजाम सरकारला असायची. आणि त्यांनी सांगितलं होतं की कासिम रजूने सांगितलं होतं की इम्रोजचा जो संपादक आहे शोएबुल्ला खान, त्याचा हात कलम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून. हा रोज लिहायचा कि दिन की सरकार और रात की सरकार, दिन की एक अलग सरकार होती है और रात की सरकार ये मीर उस्मान शाह की अलग होती है. अशा पद्धतीचे अत्यंत स्फोटक अग्रलेख तो लिहायचा. आणि त्या स्फोटक अग्रलेखामुळे हिंदू मुसलमान जनतेमध्ये जे स्वातंत्र्यप्रेमी होते त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हायची. शेवटी म्हणजे 21 ऑगस्ट 1948 सप्टेंबरला स्वातंत्र्य मिळालं 17ला, म्हणजे महिन्याच्या अगोदर 21 ऑगस्टला रात्री इम्रोज वर्तमानपत्राचं काम करून आपला मेहुणा मोहम्मद इस्माईल याला घेऊन तो घरी जात असताना त्याला रजाकारांनी गाठलं. पहिल्यांदा त्याचा हात कलम केला, मग त्याचं मुंडकं उडवलं. त्याच्या पाठीमागे असलेल्या त्याचा मेहुणा मोहम्मद इस्माईल यालाही त्यांनी ठार मारलं. इम्रोजला दुसरे दिवशी इम्रोजच्या घरी, म्हणजे इम्रोज संपादक शोएबुल्लाच्या घरी काही पत्रकार गेले, तेव्हा त्याची आई काय म्हणते बघा कि देश के लिए मेरा बेटा मर गया, इसका मुझे कुछ गम नहीं है, लेकिन देश के आज़ादी के जंग के लिए और लड़ने के लिए मेरे पास बेटा नहीं, ये मुझे दुख होता है. म्हणजे आपण जो हिंदू मुसलमानाचा रंग देतो ह्याला, म्हणजे केवढं पाप करतो तुमच्या लक्षात येईल. शोएबुल्ला खान याच्यासाठी हुतात्मा झाला. आपल्या नांदेडच्या जुन्या विद्यापीठातलं सभागृहाचं नाव शोएबुल्ला खान सभागृह नाव होतं. हा तो हुतात्मा माणूस आहे की जो हैदराबाद मुक्ती संग्रामसाठी जनतेच्या बाजूनं ही पत्रकारिता चालवत होता. त्याला देखील त्यांनी मारलं, मोहम्मद इस्माईलला मारलं. कितीतरी नेते होते, सिराजुल तिरमजी नावाचे जे आहेत, ते जे आपल्या हा पीपल्स डेमोक्रेटिक मंच होता त्याचे अध्यक्ष सिराजुल तिरमजी होते आणि त्याचे सेक्रेटरी चन्ना रेड्डी होते. म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल की अशा कितीतरी लोकशाहीवादी संघटना त्या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये अब्बास नावाचा नेता आहे, गिरणीवाला आहे, मोहम्मद मोहिद्दीन त्याच्यामध्ये आहेत. असे कितीतरी नेते आपल्याला पाहायला मिळतील. अतर बाबर होते बीडचे. असे कितीतरी मुसलमान लोक आहेत की ज्या मुसलमान नेत्यांनी या हैदराबादच्या मुक्ती संग्रामामध्ये आपल्याला साथ दिलेली आहे. आणि म्हणून हा लढा हिंदू मुसलमानचा लढा नव्हता, हा लढा एका स्वातंत्र्याच्या प्रज्ञेनं प्रेरित झालेल्या जनतेचा लढा होता. याच्यामध्ये हिंदू मुसलमानाचा द्वेष कधीही स्वामीजींनी किंवा कुणी केला नाही.
थोडासा कलर याला काही हिंदुत्ववादी लोक देतात, पण ती गोष्ट मतलबी पद्धतीने केली जाते. मग शोएब उल्ला खान मरण्याचं काहीच कारण नाही ना. अहो स्वतः निजाम 6वाचा मुलगा जो आहे, त्याचा मुलगा मुबारी दौला नावाचा, तो या संघटनेमध्ये, आपल्या स्वातंत्र्याच्या संघटनेत सगळ्या बरोबर आहे. 6व्या निजामाचा, 7वा निजाम सत्तेवर आहे आणि 6व्या निजामाचा मुलगा स्वातंत्र्य आंदोलनात निजामाच्या सत्तेविरुद्ध आहे. तर या पद्धतीनं आपल्या लक्षात येऊ शकेल की हा अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा आहे. आणि हा लढा जर स्वामीजीच्या नेतृत्वाखाली इतक्या ताकदीने आपण दिला नसता, जनता तर त्यांच्या पाठीशी होती, जनतेची ती गरजही होती, तर भारताच्या मधोमध आणखी एक पाकिस्तान निर्माण झालं असतं. मग भारताच्या प्रश्नाची समस्या कधीच उकलली नसती. हे 2 पाकिस्तान आहेत तर आपल्याला सुदूर दिनत, त्यातलं एक पाकिस्तान आता बांगलादेशाच्या रूपानं आपण विलीन केलं, पण कुठाने हे इकडून चालूच आहेत. आपण बघतोय आझाद काश्मीरमध्ये त्यांनी व्यापलेला प्रदेश अजून सोडायला तयार नाहीत. पाकव्याप्त काश्मीर असं त्याचं नाव आहे, असं POK म्हणतो त्याला, पाक ऑक्युपाईड काश्मीर. कारण ते आपलं सैन्य घुसण्यापूर्वी त्यांचं सैन्य त्या प्रदेशात येऊन बसलं, मग ते त्यांनी सोडलंच नाही पुन्हा. आता बघू याचा निकाल नंतर लावू म्हणलं तर ते तिथेच आहेत अजून 47 पासून, आणि तो प्रश्न आपल्याला सतावणारा असा बनलेला आहे. काय त्याचं होतं काही सांगता येत नाही. ते म्हणतात आमचं, आपण म्हणतो आमचं, अशी स्थिती आहे. तर भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्ततेच्या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थांचं योगदान अतिशय मोलाचं अशा पद्धतीचं योगदान आहे. कर्नाटक, आंध्र या सगळीकडच्या नेत्यांना संघटित करण्यामध्ये आणि निष्प्रभपणे हा लढा पुढे नेण्यामध्ये स्वामीजीनं ज्या पद्धतीनं प्रयत्न केला, ती वंदे मातरम चळवळ असेल, आर्य समाजाची चळवळ असेल, स्टेट काँग्रेसची चळवळ असेल, कम्युनिस्टांची चळवळ असेल, हिंदू महासभेची चळवळ असेल, या सगळ्या चळवळीनं संघटितरित्या निजामी राजवटीच्या विरोधात आपापलं योगदान दिल्यामुळेच हा प्रश्न सुटू शकला. हा खऱ्या अर्थानं भारतीय इतिहासातला एक ऐतिहासिक लोकलढा म्हणून याचा उल्लेख केला जातो. यामध्ये आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं आहे की संपूर्ण दलित चळवळ जी आहे ही संपूर्णतः हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याबरोबर स्वामीजीबरोबर होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना जे आव्हान केलेले आहे ते आव्हान या स्वरूपाचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की निजाम आपला कधीही मित्र होऊ शकत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा जो विरोधक आहे तो आपलाही तितकाच कट्टर शत्रू आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निजामी सत्तेच्या विरुद्ध अखंड लढा देण्याची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. कारण कुठल्याही संस्थानाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही. ते संस्थान भारतीय संघराज्यातच विलीन झालं पाहिजे आणि निजाम जर भारतीय संघराज्यात विलीन होण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर सर्व दलित समाज भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान विलीन व्हावं या प्रश्नासाठी निजामाच्या विरोधात कट्टर विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी तत्पर असेल, ही भावना बाबासाहेबांनी जाहीररित्या व्यक्त केलेली आहे. काही दलित नेत्यांना निजामाने फिसकून आपल्या बाजूनं घेतलेलं होतं. काही नेते होते, व्यंकटराव वगैरे असे काही नेते त्यांनी काही आमिष दाखवून घेतले होते, पण ते संघटन अत्यंत मर्यादित होतं. ज्याला आम दलित म्हणतो, जो बाबासाहेबांच्या छत्राखाली होता, या दलितांना बाबासाहेबांनी या लोकलढ्यामध्ये आपण स्वामीजीच्या बाजूनं आणि भारतीय संघराज्याच्या बाजूनं राहायला पाहिजे ही भूमिका सांगितली होती. आणि तोही या हैदराबाद मुक्ती संग्रामातला दलितांच्या स्वतंत्र योगदानाचा भाग हा देखील तितकाच महत्त्वाचा राहिलेला आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल. तेव्हा अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईचं हे एक उपांत्य पान जे आपण म्हणतो हैदराबाद संस्थान. आता मी जे तुम्हाला एका ठिकाणी असं सांगितलं की सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले, स्टेट काँग्रेसची बंदी उठली तरी निजाम आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. मग शेवटी भारत सरकारने एक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा ठराव पास झाला की 11 सप्टेंबरला पोलीस कारवाई करण्यात यावी, पोलीस ॲक्शन.
कारण आपला इंटरनल कारभार असल्यामुळं याला लष्करी कार्यवाही म्हणण्याच्याऐवजी पोलीस कारवाई असं, आणि त्याप्रमाणे सैन्याला आदेश देण्यात आले. पण 11 तारखेला जिना मरण पावला. जिना मरण पावल्यामुळं सरकारनं 2 दिवस दुखवटा मानला. म्हणून आपल्याला जे 11 तारखेला ॲक्शन करायची होती ते 11 आणि 12 आपण 2 दिवस थांबलो आणि 13 पासून पोलीस ॲक्शन सुरू झाली. 13 ते 17 सरदार वल्लभभाई पटेलने 4 बाजूने मिलिटरी घुसवली. मेजर जनरल चौधरी असतील, त्याच्यानंतर मेजर जनरल रुद्र असतील, ब्रिगेडियर बॅनर्जी असतील, असे 5-6 मुख्य मिलिटरी अधिकारी 4-5 दिशेनं आपल्या भागातून सोलापूरकडून मेजर जनरल चौधरी गेले, तिकडे विजापूर वगैरे भागातून मेजर जनरल रुद्र गेले, ब्रिगेडियर बॅनर्जी गेले, आणि अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनं निजामावर आणि निजामाच्या सैन्यावर प्रेशर आलं. शेवटी 17 तारखेला सायंकाळी निजामाचा जो सैन्याचा प्रमुख सेनापती होता इद्रिस नावाचा, त्याला निजामाकडून आदेश मिळाला की आता आपण शस्त्र खाली टाका आणि माघार स्वीकारा. 17 तारखेला सायंकाळी माघार स्वीकारली गेली आणि त्या पद्धती म्हणून आपण 17 तारखेला 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती दिन साजरा करतो. शेवटी जनतेच्या लढ्याला प्रतिसादच निजाम देत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारला पोलीस ॲक्शनच्या द्वारे ही कार्यवाही पूर्णत्वाला न्यावी लागली आणि पोलीस ॲक्शन 13 ते 17पर्यंत पोलीस ॲक्शन मिलिटरी रणगाडे या सगळ्यांच्या साह्यानं जागोजागी निजामाचं सप्रेशन झालं. निजामाच्या सैन्याने हार मानली आणि हैदराबादचं संस्थान अशा पद्धतीनं लोकलढ्याच्या दबावामुळे हे मुक्त झालं. नंतर जो आपला लढा होता पुन्हा हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक पुनर्रचनेचा लढा होता की आता आम्हाला मराठी भाषिक प्रदेशात द्या. आता हैदराबादचं राज्य स्वतंत्र, हैदराबादचं त्रिभाषिक राज्य होतं म्हणून कर्नाटकाचे 3 जिल्हे तेलंगणात गेले, 5 जिल्हे महाराष्ट्रात आले. ती प्रक्रिया पुन्हा 55-56 पासून आपण जवळपास 61पर्यंत 60पर्यंत लढत राहिलो. 1 मे 1960ला आपण महाराष्ट्रात आलो, ते कर्नाटकात गेले आणि बाकी आंध्र आणि मद्रास राज्यात असणारे काही तेलंगणाचे जिल्हे यांचं मिळून आंध्र झालं. आता आंध्राचं पुन्हा सीमांध्र आणि तेलंगणा झालं, तो नंतरचा भाग आहे. तर अशा पद्धतीनं हा भारतीय जनतेचा एकजुटीचा आणि स्वामीजीच्या संन्यस्त कर्मयोगी नेतृत्वाचा हा विजय आहे. ही गोष्ट खरी आहे. आनंद भालेराव आपल्या पुस्तकात म्हणतात की बहुभाषिक संन्यस्त कर्मयोगी या लढ्याचा नेता असल्यामुळेच हैदराबादचा गुंता सुटू शकला, अन्यथा हा प्रश्न कोणाच्याही आटोक्यात आणि नियंत्रणात येण्याचा प्रश्न नव्हता, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण या पद्धतीचा विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल वाचनालयाच्या सर्व संयोजक मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. पण हा लढा एक 2-3 व्याख्यानामध्ये सलगपणे मांडण्याचा लढा आहे, पण मला असा ओझरते सगळे छोटे छोटे टप्पे सांगत पुढे जावं लागलं. एवढ्या कमी वेळामध्ये सगळा तपशील सांगणं शक्य नाही, परंतु वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना सुलभ रीतीनं कळावं अशा पद्धतीनं मी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विनोद चव्हाण. आज स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहास संशोधक महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर सोमनाथजी रोडे सरांचं या ठिकाणी आपण व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं होतं. स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रयराव शिवणगीकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या या धगधगत्या यज्ञकुंडामध्ये आपली एक लढ्याची एक ज्योत पेटवत त्यांनी या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला. तर या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा हा इतिहास, रोमहर्षक इतिहास या येणाऱ्या तरुण पिढींपर्यंत पोहोचावा हा आमचा मानस या वाचनालयाच्या माध्यमातून आहे आणि तेच कार्य आम्ही वाचनालयाच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहोत.
आज सरांनी आपल्याला वेळ दिला आणि संपूर्ण मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा लढा कशा पद्धतीनं लढला गेला ते सरांनी आपल्या व्याख्यानातून सविस्तर आमच्या सर्व वाचकांपर्यंत तो पोहोचवलेला आहे. सरांनी वेळ दिल्याबद्दल आणि हा एक लढा आम्हाला ऐकण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी आमच्या वाचनालयाचे सर्व विश्वस्त मंडळ आणि या व्याख्यानमालेला उपस्थित सर्व वाचकांचं मी मनपूर्वक आणि हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.